उन्हाळा चालू झाला की आपण गारव्यासाठी पितो तो लिंबू सरबत. पण आज वेगळ्या पद्धतीनं सरबत तयार करणार आहोत, तो म्हणजे कलिंगडाचा सरबत. इथं कलिंगड घेतला आहे, कट करून गर काढला आहे, लिंबू घेतला आहे, साखर, मीठ, थंड पाणी, सब्जा. तुम्ही थंड पाण्याऐवजी बर्फाचे खडे घेतले तरी सुद्धा चालतात. तर सुरुवात करूया हा कलिंगडाचा सरबत करण्यासाठी. तर कलिंगड घालून घ्यायचं मिक्सरच्या जारमध्ये, 2-3 तुकडे ठेवायचं. आपण जेव्हा सरबत तयार करतो त्यामध्ये कट करून घालण्यासाठी छान टेस्ट देत असतात तसे. तर ह्यामध्ये घालूया थंड पाणी असं, ह्यामध्ये घालायचं थोडीशी साखर गोडवा येण्यासाठी, नमक घालायचा आणि चर असा लिंबू पिळून घ्यायचा. आपण उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत पितोच, करवंद सरबत पितो किंवा बरेच प्रकारचे सरबत आले आहेत बाजारामध्ये आणि घरच्या घरी मस्त तयार करायचा हा ओरिजिनल असा कलिंगडाचा सरबत. प्रत्येकाचा असं काहीतरी विशेष महत्त्व आहे. कलिंगड एकदम पाण्यामध्ये रसरशीत असलं लिंबू सरबत तर आपण पितो. लिंबू घेतला आहे, सब्जा, शरीराला अतिशय थंडावा देणारा हा सब्जा सुद्धा ह्यामध्ये वापर केला आहे. तर सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आणि हे बारीक केल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं. त्यामध्ये सरबत म्हटलं थोडंसं पातळ असतं, घालून घ्यायचं. एका ग्लासमध्ये लाल भडक हा सरबत तयार झाला आहे. ओरिजिनल असा बिना केमिकलचा कलिंगडाचा पाणी भरपूर असलेला हा सरबत केला आहे. त्यामध्ये घातला आहे कलिंगडाचे छोटे छोटे तुकडे, सब्जा घातला आहे. इतका छान टेस्टी झालताना तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा. दरवेळेला लिंबू सरबत पितो, अनेक बाजारामधील बाटल्यानं सरबत पितोच, तर कलिंगड आपल्या बाजारामध्ये सहजरित्या मिळतं. तर शरीराला पूर्णपणे थंडावा देणारा हा सरबत तुम्ही सुद्धा ट्राय करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडला असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता फॉलो करायला अजिबात विसरू नका. आणि लाल भडक सरबत तुम्ही सुद्धा ट्राय करा. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये स्वस्त राहा, भरपूर पाणी प्या, असे पदार्थ करून नक्कीच खा. धन्यवाद.